सुप्रभात सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधक हो. कालच आपण कृष्णमूर्तींच्या तत्वज्ञानातील काही ठळक टप्पे पाहिले. पहिला टप्पा ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड. पाहणारा पाहायचं तेच असतो. याचा अर्थ वारंवार सांगून झालेला आहे. पाहणाऱ्याने आपल्या मनाचा मर्यादित आशय नष्ट करून परिपूर्ण शांत मनाने, निर्विकार हृदयाने आणि अत्यंत तीव्र प्रकाशशाली ज्ञानपेशीने जे आहे त्याच्या अंतरंगात उतरायचा प्रयत्न केला तर पाहणाऱ्याचा मर्यादित मी म्हणजे मर्यादित कॉन्शियसनेस होतो आणि पाहणारा जे पाहायचं त्याचं सर्व अंतरंग त्याला उलगडू शकतं आणि त्याचं ज्ञानरूप प्रतिबिंब त्याच्या हृदयात उमटतं. अशाच तऱ्हेने विश्वाच्या मुळाशी जे सत्य आहे, परम सत्य आहे, जी अनंत अमर्त्य ऊर्जा आहे, तिचंही अनंत अखंड अविनाशी असं रूप पाहणाऱ्याच्या हृदयामध्ये प्रतिबिंबासारखं उमटतं. यालाच म्हणायचं प्रातिभिक शक्ती. म्हणून जोपर्यंत मनाचा आशय अर्थात जो आशय परंपरा, श्रुती, स्मृती, वेगवेगळे विचार, धर्माच्या पठड्या, जातीभेद, पंथभेद, भेदाभेदाने भरलेला असा जोपर्यंत आपला मीचा आशय मर्यादित आहे आणि तो जोपर्यंत आपण तपासत नाही आणि तपासून टाकत नाही तोपर्यंत आपला कॉन्शियसनेस, मर्यादित कॉन्शियसनेस नष्ट होऊन आपण अमर्यादिताकडे झेप घेऊ शकणार नाही. म्हणून माणसाचा मार्ग म्हणजे मर्यादित कॉन्शियसनेस म्हणजे अहंकार नष्ट झाला तर स्वाभाविकपणे तो देह मनाने शरीराच्या बाहेर पडल्यासारखा म्हणजे ज्याला उन्मनी ट्रान्सडेंटल म्हणतात तसा होतो. आणि आता असा हा बाहेर पडलेला आपल्या मीच्या कोशातून बाहेर पडलेला असा निर्भेळ निर्विकार हृदयाचा, अत्यंत शांत दक्ष मनाचा आणि केवळ ज्याच्या बुद्धीच्या पेशी अत्यंत प्रकाशमान आहेत आणि त्या प्रकाशरूपी पेशींच्या साहाय्याने जो अवलोकन म्हणजे आपल्या ज्ञानपेशींच्या प्रकाशाने जो अवलोकन करू शकतो असा हा जो कोण असतो तो साधक म्हणा, काही म्हणा तो संपूर्ण अस्तित्वाच्या किंवा विश्वातील सर्व प्रसंग आणि वस्तूंच्या मुळामध्ये जाऊन त्या वस्तूंशी वस्तुरूप होऊन वेगळ्या अर्थाने सर्व वस्तूंचा, विषयांचा, घटनाचा त्याला अर्थ लागतो. आणि हा अर्थ सुद्धा जिथून आला म्हणजे ह्या सगुण साकाराचा अर्थ जिथून आला त्याच्या पायाशी असलेल्या निर्गुण, निराकार, शुद्ध, अमर्यादित, अमर्त्य आणि अखंड चैतन्याचा त्याला शोध आणि बोध मिळतो. अशा तऱ्हेने ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड. पाहणारा विश्वाच्या मुळाशी असलेल्या सर्व गोष्टीचं ज्ञान अनायासे प्राप्त करून घेतो. आता हे करत असताना कृष्णमूर्तींनी केवळ पाहण्यावर, जे जसं आहे ते पाहण्यावर भर दिलेला आहे. जे जसं आहे ते पाहण्यासाठी आपल्यामध्ये जे किलमिश आहे ते आपलं कॉन्शियस जो मर्यादित आहे तो टाकावा लागतो. आणि मर्यादित कॉन्शियस टाकल्यानंतर एक ज्याला कॉस्मिक अवेअरनेस म्हणतात, त्या कॉस्मिक अवेअरनेस म्हणजे विशुद्ध वैश्विक जागृती, त्याच्यातून जो चैतन्याचा किरण येतो तो किरण अशा ज्ञानी माणसाच्या पेशींना अधिक प्रज्वलित करतो. आणि मग असा चैतन्याचा किरण जो वैश्विक चैतन्याने प्रेरित झालेला आहे तो किरण जिथे जिथे जातो तिथल्या वस्तूचं यथार्थ अंतरंग समजून घेतो आणि त्याचं ज्ञान त्याला होतं. शेवटी सर्व त्याला एकच कळतं की विश्वाच्या मुळाशी असलेली अनंत अमर्त्य आणि अखंड ऊर्जा हेच माझं स्वरूप आहे. म्हणून मी जो आहे तो प्रत्येक वेळेला स्वतःला अखंड, इंडिव्हिज्युअल म्हणजे इन डिव्हिजन, वेअर देर इज नो डिव्हिजन इज इंडिव्हिज्युअल. आपण इंडिव्हिज्युअल याचा अर्थ म्हणतो व्यक्ती भिन्न आहे, परंतु व्यक्ती भिन्न आहे म्हणणं कृष्णमूर्तींच्या दृष्टीने चुकीच आहे. त्यांच्या दृष्टीने इंडिव्हिज्युअल म्हणजे वन हू हॅज नो वन वेअर देर इज इन डिव्हिजन असा तो इंडिव्हिज्युअल म्हणजे इंडिव्हिज्युअल इज दॅट
individual is that one where there is no division in division. म्हणजे ज्याच्या मनबुद्धी आणि अर्थात हृदयामध्ये आणि ज्याच्या एकूण अस्तित्वामध्ये कुठल्याही तऱ्हेचं विभाजन नाही, असा जो अविभाजित माणूस असतो तोच खऱ्या अर्थाने कॉन्शियस जाऊन वैश्विक अवेअरनेस प्राप्त झालेला म्हणजे खऱ्या अर्थाने तोच खरा युनिव्हर्स असतो. आणि असा आय एम द युनिव्हर्स हा सिद्धांत कृष्णमूर्तीने जे जसं आहे ते पाहताना आपल्यातील कॉन्शियस नष्ट करून वैश्विक अवेअरनेसचा स्पर्श त्यांना झाल्यामुळे त्यांना आय एम युनिव्हर्स हे तत्व गावलं. हे पाहताना केवळ आणि केवळ माणसाला शोधक बुद्धीने स्वच्छ मनाने आपला अहंकार नष्ट करून मार्ग गला नष्ट करून निरहंकार पद्धतीने सर्व जसं आहे तसं पाहायचा जर अति तीक्ष्ण बुद्धीने प्रयत्न केला तर माणसाला विश्वाचं रहस्य कळतं आणि ते दुसरं दिसतं काही नसून आय एम द युनिव्हर्स असं ते रहस्य असतं. आणि आय एम द युनिव्हर्स हीच ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व, पाहणारा जे पाहायचं असतो त्याची सर्वोत्तम प्रत, त्याची सर्वोच्च अवस्था म्हणजे आय एम द युनिव्हर्स. तर असं निरीक्षण ज्या संत महंतांनी आपल्याकडे केली त्यामध्ये अर्थात आपले संत तुकाराम महाराज आहेत, काही प्रमाणात रामदास महाराज आहेत आणि हिंदीमध्ये किंवा उत्तर भारतामधील कबीर जे आहेत तर तुकाराम कबीर रामदास हे सतत चरैवेती साधू चरैवेती या पद्धतीने साधू माणसं सतत लोकांमध्ये फिरतात, झाल्यानंतर अवलोकन करतात, सर्व सामाजिक परिस्थिती शांत निवांतपणे साक्षीत्वात पाहतात आणि त्यांना जे प्राप्त होतं ते तुकारामाना कबीरांना आणि काही प्रमाणात रामदास स्वामी यांना जे प्राप्त झालं ते आणि कृष्णमूर्तींना जे प्राप्त झालं ते ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व म्हणजे पाहणारा पाहायचं तेच असतो. आणि अशा तऱ्हेने ऑब्झर्वर जर अखिल स्वरूप पाहू लागला तर ऑब्झर्वर हा अखिल असतो म्हणजे आय एम द टोटल असतो. अशा तऱ्हेने कबीर, रामदास स्वामी, संत तुकाराम आणि अर्थात जे कृष्णमूर्ती आणि अगदी फार पूर्वी अष्टावक्र महामुनी या सर्वांना ही स्थितीगती केवळ आणि केवळ शांत निवांत मनाने निर्मळ हृदयाने आणि शोधक बुद्धीने जग पाहिल्यामुळे त्यांना ही स्थिती म्हणण्यापेक्षा ही एक विलक्षण शक्ती ज्याला प्रतिभा म्हणतात त्यांच्याच हृदयामध्ये संपूर्ण अस्तित्वाचं प्रतिबिंब असं उमटलं की त्या प्रतिबिंबाला लक्ष देऊन आणि ते प्रतिबिंब वारंवार नीट तपासून त्यांच्या लक्षात आलं की त्यांचं पाहणं इतकं मर्मग्राही आहे, इतकं अंतर्भेदी आहे की विश्वातील सत्य त्यांच्या हृदयरूपी आरशामध्ये असं प्रतिबिंबित होतं जणू काही आपण आरशासमोर राहून आपलं प्रतिबिंब पाहावं. अशा तऱ्हेने त्यांना हे सर्व प्रातिभिक ज्ञानाने म्हणजे विश्वाचं किंवा सर्व अस्तित्वाचं प्रतिबिंबात्मक ज्ञान अशा तऱ्हेने ज्ञानेश्वर असोत, त्यानंतर रामदास असोत, संत तुकाराम असोत, संत कबीर असोत आणि अर्थातच आपले महान तत्ववेत्ते जे कृष्णमूर्ती असोत, अशा सर्वांना ही गोष्ट केवळ आणि केवळ पारदर्शी अंतर्भेदी ज्ञानदृष्टीने आणि अहंकार नष्ट झालेला, मर्यादित कॉन्शियसनेस नष्ट झालेल्या अशा स्थितीतूनच प्राप्त झाले आहे. म्हणून ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व याचाच अर्थ जो अंतिम अर्थ आहे तो आय एम द युनिव्हर्स असा आहे. आणि या आय एम द युनिव्हर्सचा अनुभव या सर्व संत मंडळींना आणि स्वाभाविक जे कृष्णमूर्तींना आलेला होता. जे कृष्णमूर्तींनी कोणतीही मानवी गोष्ट न मानता केवळ नीट पाहण्यातून ते मिळवलं आणि या इतर संतांनी मात्र त्यांची गुरु परंपरा, त्यांचं इष्ट दैवत यांच्याशी एकरूप होऊन म्हणजे देवाशी साधक एकरूप झाला आणि देवच झाला असं करत करत सर्व हे साधक देवाशी म्हणजे दिव्यत्वाशी म्हणजे मूळ विश्वमुळाशी असलेल्या चैतन्याशी एकरूप झाले आणि त्यांना तेच गावलं जे कृष्णमूर्तींना गावलं. म्हणून ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व याचा अर्थ पाहणारा जे पाहायचं तेच असतो. कृष्णमूर्तीने विश्वाचं मूळ पाहिलं आणि ते विश्वाच्या मुळाशी एकरूप झाले आणि आपल्या संतांनी प्रथम त्यांचा इष्टदेव गुरु यांच्याशी ते एकरूप झाले आणि नंतर
आपला इष्टदेव आणि गुरु जिथून आला त्याच्याशी ते एकरूप झाले आणि शेवटी कृष्णमूर्तींना जे गावलं तेच यांना गावलं. फक्त संत महंत यांच्या टप्प्यामध्ये काय आहे, गुरु आहे, देव आहे, काही मानव गोष्टी आहेत आणि सर्व मानव गोष्टीच्या पलीकडे जे सत्य आहे ते त्यांना नंतर गावलं आणि कृष्णमूर्तींनी मानव गोष्टी मुळातच टाकल्या आणि अंतिम सत्याकडे लक्ष दिलं आणि त्यांना ते गावलं. म्हणून ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व, पाहणारा जे पाहायचं ते असतो. याचा अर्थच साधक जेव्हा देव पाहतो तेव्हा साधक नष्ट होतो आणि देव होतो आणि देव म्हणजे दिव्यत्व म्हणजेच विश्वाच्या मुळाशी असलेली अनंत चेतना. तीच कृष्णमूर्तींना ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व या पद्धतीने गावली आणि तीच संत म्हणताना देवाशी एकरूप झाल्यानंतर ते संत म्हणतो मी म्हणून नष्ट झाले आणि ते देव झाले आणि त्या देवाचं दिव्यत्व त्यांना स्पर्श करून गेलं आणि ते दिव्यत्व म्हणजेच विश्वाच्या मुळाशी असलेली अनंत अमर्त्य अखंड ऊर्जा आणि ते अनंत अखंड अमर्त्य ऊर्जा रूप आपलं आहे. म्हणजेच आपण अखंड ब्रह्मरूप आहोत, म्हणजेच आपण अखंड ब्रह्मरूप आहोत हे त्यांना या काही टप्प्यातून कळलं आणि आपण अखंड ब्रह्मरूप आहोत हे कृष्णमूर्तींना केवळ आणि केवळ सर्व ज्या गोष्टी मानव होत्या ते टाकून केवळ सत्य पाहण्याच्या लालसेमुळे त्यांना ते कळलं. शेवटी ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व काय आणि देव पाहताना साधक नष्ट होऊन देव उरणं काय आणि देव म्हणजे दिव्यत्व याचा बोध होणं काय. शेवटी भक्ती मार्गातली शेवटची पायरी आणि अवलोकनातली फर्स्ट अँड फायनल पायरी म्हणजे फर्स्ट अँड फायनल फ्रीडम हे कृष्णमूर्तींना मिळालं. कारण त्यांनी फर्स्ट हँडच साधन वापरलं, त्यांनी कुठलंही परंपरेचं साधन वापरलं नाही. त्यांनी फर्स्ट हँड साधन म्हणजे आपली दृष्टी, आपलं ज्ञान, आपलं निकोपमन आणि संपूर्ण आपला मीच आशय नष्ट करून त्यांनी डायरेक्ट परसेप्शनने जे पाहिलं ते संतांना देव गुरु यांच्या माध्यमातून मात्र अंतिमता जे मूळ गावायचं ते गावलंच आहे. म्हणून देवाशी देवरूप होऊन दिव्यत्व पाहणं इथे एक साधनाचा वापर आहे आणि आपल्यातील सर्व किलमिश टाकून एका कोऱ्या मनाने संपूर्ण विश्व पाहणं ही कृष्णमूर्तींची रचना आहे. तरी सुद्धा भक्तीतून आणि ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व, निरीक्षक निरीक्षक असतो याच्यातून प्राप्त होणार आणि भक्तीतून म्हणजे पाहणारा पाहायचं त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर जे होतं ते अंततोगत्वा सरते शेवटी एक आणि एकच आहे. म्हणून संतांना प्राप्त आलं तेच कृष्णमूर्तींना प्राप्त आलं. कृष्णमूर्तींची डायरेक्ट परसेप्शन ही थिअरी आहे आणि संत महंतांची एक मध्यंतरी ते आणि सत्य यांच्यामध्ये गुरु आहे, काही परंपरा आहे, काही इष्टदेव आहे. म्हणजे काही दोन अधिक टप्पे क्रॉस केल्यानंतर ते संतांना गावलं ते कृष्णमूर्तींना डायरेक्ट परसेप्शनने गावलं. म्हणून भक्तीतून मिळणारं आणि ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व याच्यातून मिळणारं हे सरते शेवटी एक आणि एकमेव म्हणजे आपण विश्वरूप आहोत असं त्याचं ज्ञान आहे. हे आपण काल पाहिलं. भक्ती आणि ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व एक आहे पाहिलं. दुसरं आपण विश्व आहोत हे पाहण्यासाठी आपण आपला मर्यादित कॉन्शियस म्हणजे आपला मर्यादित संसार टाकावा लागतो. तेव्हा जे आपणाला गावतं ते दुसऱ्या दिवशी काही नसून संसार टाकल्यानंतर संसार जिथून निर्माण झाला ते निर्गुण निराकार तत्व गावतं आणि तीच गोष्ट कृष्णमूर्तींनी फ्रीडम फ्रॉम द नोन म्हणून आपल्याला माहीत असलेलं आहे ते नोन आहे ते सर्व टाकलं आणि नोनच्या मुळाशी असलेलं निर्गुण निराकार तत्व त्यांना गावलं. म्हणून फ्रीडम फ्रॉम द नोन म्हणजेच संसारातून मुक्ती, ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व म्हणजेच शिवभूत्वा शिवम यजेत हे साम्य आपण पाहिलं. हे सर्व पाहताना ज्याला आपण म्हणतो अवेकनिंग ऑफ इंटेलिजन्स हे सर्व पाहताना किंवा हे सर्व जाणताना अर्थातच संतांची सुद्धा मर्यादित बुद्धी गेली, त्यांचा सुद्धा अहंकार गेला. कृष्णमूर्तींनी तर सर्व मर्यादा आधीच टाकल्या, अहंकार आधीच टाकल्या आणि कृष्णमूर्ती निरहंकारी पद्धतीने जे प्रत्यक्ष पाहू शकले तीच गोष्ट देवाची भक्ती करता करता संतांचा अहंकार गेला, त्यांना देवाचं दृश्य रूप दिसलं आणि त्या दृश्य रूपाच्या पाठचं चैतन्य रूपी त्यांनी जाणलं. म्हणजे निरहंकारी पद्धतीने संतांनी जे जाणलं तेच कृष्णमूर्तींनी आपला मर्यादित कॉन्शियस टाकून जाणलं. म्हणून दोघांना मर्यादित कॉन्शियस टाकणं म्हणजेच
आपला संसार टाकणार, ती संसारातून मुक्ती याचाच अर्थ फ्रीडम फ्रॉम द नोन. नोन काय आहे? संसार. आणि संसारातून मुक्ती झाल्याशिवाय पलीकडे नोनकडे आपण जे पावणार नाही. म्हणून फ्रीडम फ्रॉम द नोन याचाच अर्थ संसारातून मुक्ती. संसारातून मुक्ती म्हणजे सर्व अस्तित्वाच्या मुळाशी जाणं. आणि फ्रीडम फ्रॉम द नोन ज्ञातातून मुक्ती म्हणजे सर्व अस्तित्वाच्या मुळाशी असलेल्या अननोनची जाणीव होणं. अशा अर्थाने निर्गुण निराकार परब्रह्म ती मूळ शक्ती जरा वेगवेगळ्या पद्धतीने गावली तरी दोघांना ती गावलीच आहे. म्हणून फ्रीडम फ्रॉम द नोन याचाच अर्थ संसारातून मुक्ती. ऑब्झर्वर इज द ऑब्झर्ड याचा अर्थ शिवभूत्वा शिवम वेदेत किंवा चिंतने चिंतने तद्रूपता. आता हे सर्व होताना शुद्ध मन बुद्धी आणि हृदयामुळे अत्यंत निवांत निर्विकारी हृदय, पूर्ण परमशांत मन आणि त्या परिणामता मेंदूच्या पेशी ज्या आता कुठल्याही तऱ्हेच्या कंडिशनिंग मध्ये अडकलेल्या नाहीत, या तिन्ही गोष्टींचा वापर करून जेव्हा एखादी गोष्ट पाहिली जाते तेव्हा त्या सर्व गोष्टीचं अंतरंग त्याचं मूळ ओळखलं जातं. आणि अशा तऱ्हेनेच निवांत शांत मन, निर्विकार हृदय आणि मेंदूच्या पेशी संसारामध्ये अडकलेल्या नाहीत किंवा नोन मध्ये गुंतलेल्या नाहीत, त्या पूर्णपणे मुक्त आहेत. अशा वेळेलाच आपल्या अंतरंगातला लहानसा चेतनेचा अंश का असेना पण तो लहानसा चेतनेचा अंश इतका निर्मळ होतो की चेतनेचा निर्मळ असा लहानसा अंश आणि पूर्ण चेतना ही वस्तुता एकच असल्यामुळे निर्मळ चेतनेने जेव्हा आपण सर्व पाहतो तेव्हा ती निर्मळ चेतनाच त्या सर्व असण्याचं सार आपल्यामध्ये आणते आणि आपल्या हृदयामध्ये विश्वाचं सार काय आहे हे कळतं. आणि ते सार कळल्यानंतर ते सार सांगण्यासाठी आपणाला शब्द मिळतात, आपणाला योग्य ते अलंकाराचं ज्ञान होतं. नेमकेपणे सांगावं कसं, अर्थ स्पष्ट करावा हे आपणाला कळतं. जी गोष्ट कृष्णमूर्तींनी सांगितलेली आहे तीच कबीराने, तीच तुकारामाने आणि तीच या साधारण नारायणाने कशी सांगितलेली आहे याचा आपण वारंवार अनुभव घेतला आहे. आजही त्याचा एक थोडा नमुना पेश करूया. फक्त एक लक्षात घ्या, फ्रेम ऑफ अटेन्शन याचा अर्थ दुसरा दिसता काही नसून जेव्हा आपलं ज्ञान अत्यंत विशुद्ध असतं, अहंकार रहित असतं, मन शांत निवांत असतं आणि हृदय कुठल्याही आवर्ताने भरलेलं नसतं म्हणजे निर्विकार असतं, विकार रहित असतं, तेव्हाच आपल्यामधील जी चेतना आहे ती सर्व विश्व भेदून विश्वाच्या किंवा संपूर्ण अस्तित्वाच्या मुळाशी असलेल्या निर्गुण निराकार चेतनेशी भिडू शकते आणि तिचं दर्शन घेऊ शकते. म्हणून जेव्हा आपल्यातील मर्यादित चेतना आपण सर्व मर्यादा नष्ट करून परमशांत निवांत मनाने, निर्विकार हृदयाने आणि आता चेतना कशातही अडकली नाही, ती केवळ आणि केवळ एक चैतन्याचा किरण म्हणून काम करते. असा चैतन्याचा किरण सर्व सगुण साकार भेदून त्याच्या मुळाशी असलेल्या निर्गुण निराकारापर्यंत जातो. नव्हे तिथे जाऊन चैतन्याचा किरण स्वतःच निर्गुण निराकार होतो आणि थोड्या वेळाने तो परत साधकाच्या हृदयात येतो. या दरम्यानच्या काळात साधक जो उन्मनी झालेला असतो तो समाधीतून बाहेर येतो आणि मूळ स्थितीत येतो आणि समाधीत उन्मनी अवस्थेत त्याला झालेलं विश्वाचं ज्ञान तो मांडतो. अशा तऱ्हेने फ्लेम ऑफ अटेन्शन याचा अर्थ विशुद्ध सत्य ज्ञान जागृत करणारी ज्ञान ज्योती, सत्य उजागर करणारी, सत्याचा उलगडा करणारी विशुद्ध ज्ञान ज्योती म्हणजे फ्लेम ऑफ अटेन्शन. ही फ्लेम ऑफ अटेन्शन याच्यामध्ये आपण अटेंटिव्ह असणं महत्वाचं आहे. अटेंटिव्ह असणं महत्वाचं आहे याचा अर्थ असा आहे आपणाला केवळ सत्य आणि सत्याचाच शोध घेण्याची जर लालसा असेल, जर तळमळ असेल तर निश्चितच आपल्यातील शुद्ध ज्ञान किरण सर्व सगुण साकार भेदून त्याच्या मुळाशी असलेल्या निर्गुण निराकारापर्यंत जातो. त्या ज्ञानकिरणाला ओळख पडते की आपण जिथून आलो ते मॅट्रिक्स ते गर्भाशय म्हणजे हे विशुद्ध निर्मळ निर्गुण निराकार तत्व आहे. तिथे आपला किरण जाऊन विसावतो आणि त्या दरम्याने उन्मनी असलेला साधक जेव्हा मूळ स्थितीत येतो तेव्हा त्याच्यातून बाहेर गेलेला ज्ञान किरण
त्या मुळाचं ज्ञान घेऊन परत त्याच्या हृदयात येतो आणि नंतर त्याला अत्यंत सुंदर शब्द झाल्यानंतर रचना झाल्यानंतर प्रतिमा वेगवेगळी प्रतिमानं गावतात. त्याच्या बुद्धीला सुद्धा एक तेजस्वीपणा येतो आणि त्या तेजस्वी बुद्धीने तो सत्याचं ज्ञान इतरांना देतो. जसं कृष्णमूर्ती आपल्या पोएटिक प्रोज मधून देतात, तसंच कबीर देतात, तसंच तुकाराम देतात. म्हणून फ्रेम ऑफ अटेन्शन याचा अर्थ नीट समजून घ्या. जेव्हा आपल्यातील परिपूर्ण शुद्ध चेतना संपूर्णपणे संसार टाकून कंडिशनिंग टाकून मोकळी होते आणि जेव्हा ती संपूर्ण सगुण साकार भेदून त्याच्या मुळाशी असलेल्या निर्गुण निराकारापर्यंत जाते आणि तेच निर्गुण निराकार तत्व आपण आहोत हे समजते आणि तो चेतनेचा किरण जेव्हा साधकाच्या हृदयात परत येतो त्या काळात दरम्याने साधक त्याच्या ट्रान्सडेंटल अवस्थेमधून त्याच्या उन्मनी अवस्थेमधून त्याच्या समाधी अवस्थेमधून बाहेर येतो आणि समाधीत असताना उन्मनी अवस्थेत असताना गावलेलं सत्य तो नंतर प्रत्यक्ष लोकांमध्ये निरूपणाने प्रवचनाने अभंगाने ओव्याने वेगवेगळ्या पद्धतीने सांगतो. असा हा संपूर्ण फ्लेम ऑफ अटेन्शन म्हणजे विशुद्ध ज्ञान ज्योतीचा प्रवास आहे आणि अशी विशुद्ध ज्ञान ज्योती हीच विश्वाच्या मुळाशी असलेली अखंड ठेवणारी शुद्ध चेतना रूपी ज्योत आहे. तर आता हे आपण पाहूया. कबीर नामाच्या 5-6 वरती ह्या तिन्ही गोष्टी एकत्र सांगितलेल्या आहेत. आता शब्दाबद्दल कबीर काय म्हणतो ते बघा. आता कबीराला सत्याचा शोध लागला आणि तो सत्याचा शोध तो शब्दातून मांडताना शब्दाचं महात्म्य तो वर्णित आहे. बघा, शब्द शोधी शब्द जाणी शब्द संगे चाल भाई शब्द आकाश शब्द पाताळ शब्द पिंडी ब्रह्मांडी राही शब्द वाणी शब्द कानी शब्द मूर्ती विचार चिंतने शब्द वेद शब्द नाद शब्द शास्त्र नीत गात राही शब्द यंत्र शब्द मंत्र शब्द ही गुरुपदेश गाई शब्द तत्व शब्द संसार शब्द आकार निराकार राही शब्द पुरुष शब्द नारी शब्द ब्रह्मा विष्णू महेश राही शब्द प्रकट अप्रकट ओंकार ब्रह्मिया निनादत राही शब्द शब्दा पारखून घेई सांगे कबीर शब्दही भगवंत बाई. तर अशा ज्ञान किरणाने प्रत्यक्ष निर्गुण निराकाराचं ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर त्याचं चित्र साधकाच्या हृदयात उमटतं आणि त्याला जे शब्द गावतात ते शब्द म्हणजे प्रत्यक्ष भगवंतच आहेत. म्हणून शब्दाचा शोध घ्या, शब्दाला जाणा, शब्दाबरोबर आपण चालत राहा. शब्द आकाश आहे, शब्द पाताळ आहे, शब्द पिंडामध्ये आणि ब्रह्मांडामध्ये निनादत आहे, शब्द वाणी आहे, शब्द वाणी म्हणजे शब्द आपल्या बोलण्यात आहे, ती वाणी किंवा तो शब्द आपल्या कानात आहे. म्हणून शब्द मूर्तीचं नीट चिंतन करा. शब्द वेद आहेत म्हणजे शब्द उपनिषदाचं तत्वज्ञान देणारे आहेत. शब्द नाद शब्द म्हणजे त्या तत्वज्ञानाचा धनी आहे. शब्दशास्त्र नीट गात राही म्हणून शब्दशास्त्र समजून शब्द नीट उच्चारा, त्याचं नीट गायन करा. शब्द यंत्र आहे, शब्द मंत्र आहे, मनाचं तारण करणारा शब्द मंत्र आहे, तनाला सावरणारं तंत्र सुद्धा शब्द आहे आणि आपल्या विविध उपकरणांना शाबूत ठेवणारा शरीर हे सुद्धा यंत्र आहे. विविध इंद्रियांना शाबूत ठेवणारा सुद्धा शब्दच आहे. म्हणजे शब्द यंत्र राखतो, शब्द मनाची राखण करतो आणि शब्द तनाची राखण करतो. म्हणून शब्द तत्व, शब्द हेच मूळ तत्व. तत्वम जे तू आहेस ते दुसरं तिसरं काही नसून जे तू आहेस ते तुला कळतं तेव्हा तुझ्यातून जे शब्द येतात ते शब्द आणि ते तत्व एकच आहे. असाच शब्द असाच तत्वरूपी शब्द संसारात भरलेला आहे आणि शब्द हे आकारामध्ये म्हणजे सगुण साकारामध्ये पण आहेत आणि शब्दच निर्गुण निराकार म्हणून आहेत. शब्द सगुण साकार आहेत
आणि शब्दच सगुण साकाराच्या पलीकडचं निर्गुण निराकार आहे. शब्द पुरुष, शब्द नारी म्हणजे शब्द शिव आहे, पुरुष आहे, आणि शब्द नारी म्हणजे पुरुषाची प्रकृती म्हणजे शब्दच आहेत आणि शिवाची पार्वती म्हणजे शब्दच आहेत. शब्द ब्रह्मा विष्णू महेश राही उत्पत्ती स्थिती आणि लय करणारी जी शक्ती आहे त्याच्या मुळाशी जे आहे ते तुम्हाला कळलं की त्या अर्थाचे शब्द तुमच्यातून येतात. म्हणून अशा वेळेला ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा शब्द आहेत. शब्द प्रकट अप्रकट ओंकार ब्रह्मिया निनादत राही. शब्द हे प्रकट ब्रह्म आहे आणि तेच शब्द अप्रकट ब्रह्म आहे. अप्रकट ब्रह्म शब्द असून ओंकार रूपाने ते प्रकट ब्रह्मामध्ये येतं आणि निर्गुण निराकार आणि सगुण साकारात सगळीकडेच त्या पूर्ण ब्रह्मामध्ये चर आणि अचरामध्ये शब्दच निनादत राहतो. शब्द शब्दा पार खून घेई सांगे कबीर शब्दही भगवंत राही. म्हणून शब्द नीट पारखता आले पाहिजेत. सत्य शब्द कोणते पारखता आलं पाहिजे. असे सत्य शब्द घ्या आणि असत्य शब्द टाका. आणि असे जेव्हा तुम्ही सत्य शब्द पारखून घेता आणि असत्य टाकता तेव्हा ते सत्य शब्द म्हणजेच भगवंत आहेत. आता हीच गोष्ट शब्दाबद्दल तुकारामांनी सांगितलेली आहे 2534 या त्यांच्या गाथेतील अभंगामध्ये. आम्हा घरी सकळ धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शास्त्रे यत्न करू शब्दची आमुच्या जीवाचे जीवान जीवन शब्दे वाटू धन जन लोका तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्देची गौरव पूजा करू. वर कबीर म्हणतात शब्द ही भगवंत वाही. इथे तुका म्हणे पहा शब्दची हा देव म्हणजे कबीर शब्दाला भगवंत म्हणतात, तुकाराम त्याच शब्दांना देव म्हणतात. आणि पुढे म्हणतात आम्ही साधू संत आमच्या घरी फक्त शब्दांचीच रत्ने आहेत. शब्दांचीच रत्ने वैभवशाली अर्थपूर्ण सत्य सांगणारे शब्द हेच आमचं भांडवल आहे. हीच आमची श्रीमंती आहे. शब्दांचीच शास्त्रे यत्न करू. आम्ही शब्दरूपी शास्त्रानेच आणि त्याच्या आधारानेच परमेश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. आमच्या संपूर्ण जीवाचं जीवन जीवाचं अस्तित्व जीवन आमचं केवळ असे उत्तमोत्तम ज्ञानपूर्ण शब्दच आहेत. आणि असे ज्ञानपूर्ण शब्द रूपी धन आम्ही आमच्याकडून जनांना लोकांना देतो. म्हणून तुकाराम म्हणतात शब्दची हा देव. तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्देची गौरव पूजा करू. तुकाराम महाराज म्हणतात तर असे शब्द हाच देव आहे आणि अशा शब्दांनीच आम्ही त्या भगवंताची गौरव पूजा करू. आता मेघवृष्टीमध्ये 40-41 वरती असंच आलेलं आहे. ते शब्दाबद्दल नाही तर अक्षराबद्दल आहे. अक्षरातून शब्द बनतात. अक्षर म्हणजे अल्फाबेट मुळाक्षर. ही जी मुळाक्षर आहेत ती अक्षर आहेत म्हणजे एका अर्थाने ती मुळाक्षर आहेत मूळ अक्षर आहेत. आणि ती मूळ अक्षरे असल्यामुळे जर मूळ अक्षरे नीट शब्द रूपात अवतरली तरी अक्षरे म्हणजे अविनाशी सत्य सांगणारे प्रत्यक्ष शब्दच आहेत. अशा अर्थाने अक्षर म्हणजे अल्फाबेट आणि हे मूळ अक्षर जर सत्य ज्ञानाच्या कसोटीवर उतरून या मूळ अक्षरातून शब्द तयार झाले तर या मूळ अक्षरातून होणारे शब्द मुळाक्षरातून होणारे शब्द माणसाला चिरंतनाचं ज्ञान देतात, अमृत तत्वाचं ज्ञान देतात. म्हणून अक्षर आणि शब्द मिळूनच सत्याचं प्रतिपादन केलं जातं. ते आता कसं बघा, आम्ही हरिभक्त अक्षरे आळवू निरंतर अक्षरी अक्षर मिळवू. अक्षर ही माता अक्षर हा पिता गुरु रूप त्राता अक्षर हा सखा अक्षर हा दिन अक्षर ही रात आम्हा दिन रात अक्षरांची साथ शब्दशिल्प आम्ही अक्षरी साकारू भव पार आम्ही अक्षरांचे तारू. अक्षर उष्णोदकी हरिहर नाती घृत चंदनाची
अक्षरही उठी, गंधाक्षता पुष्पे अक्षर सुगंध, विष्णुदासा मी अक्षरी बेधुंद, अक्षर देवारी उभे हरिहर, चरणी ठेवी मस्तक जोडी तसे कर, देव म्हणे आता माग काहीतरी, नम अक्षरात चिरवस्ती करी, देव म्हणे आता दान तुझ देई, तव अक्षराते अक्षर मी राही, अक्षर गुंपुनी शब्दधन वाटी, नारायणा तव जन्मयाज साठी. इथे एक लक्षात घेण्याची गरज आहे. कृष्णमूर्तींवरच्या परमप्रेमामुळे डायरेक्ट परसेप्शन अशा अर्थी अवधानातून सत्य ज्ञान या नारायणाला प्राप्त झालं. आणि त्याचप्रमाणे कबीर, तुकाराम, ज्ञानेश्वर या संतांवर असलेली अजोड प्रीती, त्यांच्याबद्दल असलेलं अजोड प्रेम, याच्यामुळे त्यांच्या पद्धतीने अभंग रूपाने, ओवी रूपाने, अक्षर रूपाने त्याला अक्षर परब्रह्माची प्राप्ती या अक्षरधनातून, या मौलिक शब्दातून झाली आहे. तेव्हा कबीराने, तुकारामांनी, ज्ञानेश्वरांनी या नारायणाला दिलंच आहे. आणि डायरेक्ट परसेप्शन हे कृष्णमूर्तीने दिलेलं आहे. म्हणून नेहमी म्हटलं काय, नेहमी प्रार्थना आहे, अवचिता आले माझ्या दारी, संत वार करी मजोरी संत कृपा झाली. तर कृष्णमूर्ती असोत, ज्ञानेश्वर, तुकाराम, स्वरूपानंद असोत, हे सर्व संत महंत आणि कृष्णमूर्ती जे एकदम आगळे वेगळे आहेत, त्या सर्वांनी मिळून या नारायणाला दिलेला आहे. त्यामुळे ऑब्झर्वर इज द ऑब्झर्ड या पद्धतीनेही नारायणाला कृष्णमूर्तींद्वारे ज्ञान प्राप्त झालं. आणि देव आणि दिव्यत्व पाहता पाहता सत्य ज्ञान होतं. तेही तुकाराम, ज्ञानेश्वर किंवा वेगवेगळ्या स्वरूपानंदांसारख्या संत महंतामुळे त्यांना प्राप्त झालेलं आहे. तेव्हा या नारायणाची दाही बोटे जणू काय मधात आहेत. एकीकडे त्याला कृष्णमूर्ती, गौतम बुद्धही ज्ञान देतात आणि जे वेगळ्या पद्धतीचं डायरेक्ट परसेप्शन पद्धतीचं आहे. आणि दुसरीकडे स्वाभाविकपणे देव आणि दिव्यत्व, मानवातील चांगुलपणा शोधता शोधता तेही ज्ञान त्याला संत कृपेने मिळालेलं आहे. तेव्हा नारायणाला हे आणि ते दोन्ही प्राप्त झालं. ही खरोखरच त्याच्यावरती असलेली त्या परब्रह्माची कृपा आहे. तेव्हा तो नारायण म्हणतो, आम्ही हरीचे भक्त आहोत. हरी हा ह्रस्व शब्द आहे, म्हणजे आम्ही निर्गुण निराकाराचे भक्त आहोत. आणि त्या निर्गुण निराकाराला आमच्या अक्षररूपी शब्दातून आम्ही खेळवतो, मिळवतो, काव्यात त्याला गुंमतो. म्हणून अक्षर आणि अक्षरातून आलेले प्रभावी शब्द, ही अक्षर किंवा हे शब्दच आमची माता आहे, हे शब्दच आमचा पिता आहे, आमचा गुरु सुद्धा हे शब्दच आहेत, आमचा मित्र सुद्धा हे शब्दच आहेत किंवा अक्षरच आहेत. दिवस रात्र आम्ही या अक्षर अविनाशी शब्दांच्या साथीत असतो. दिन रात आम्हाला या अविनाशी अक्षरांची साथ असते. आणि या अविनाशी अक्षरांमधून आम्ही शब्दरूपी शिल्प साकारतो आणि सत्य ज्ञान प्राप्त करून स्वतः घेतो आणि इतरांना आमच्या या कोमल शब्दाद्वारे ते देण्याचा प्रयत्न करतो. आणि या अक्षररूपी शब्दांची नाव करून, फोडी करून आम्ही ह्या भवसागर पार करतो. इतकंच नव्हे तर आमचा देव सुद्धा दुसरा दिसा कोण नसून हे परमशक्तिशाली अक्षर अविनाशी अशी अक्षर आणि त्यातून निर्माण होणारे शब्दच आहेत. म्हणून आमच्याच अक्षरातून आम्ही उष्णोदक म्हणजे गरम पाणी निर्माण करतो आणि त्या उष्णोदकातून आम्ही त्या हरिहराला म्हणजे शिवाला आणि विष्णूला न्हाणं घालतो. त्या शिव आणि विष्णूला घृतचंदनाची, घृत म्हणजे तूप आणि चंदनाची उटी सुद्धा आम्ही अक्षर रूपानेच लावतो. आमची सुगंधित अक्षर म्हणजेच गंध आहे आणि म्हणजेच अक्षत आहेत. आम्ही हे विष्णुदास सर्वत्र व्याप्त आहे असं विष्णू तत्व आहे, त्याचे आम्ही हे विष्णुदास आहोत. आणि हा नारायण हा विष्णुदास त्या अक्षर शब्दामध्ये बेधुंद आहे आणि अक्षररूपी देव्हाऱ्यामध्ये ते हरिहर उभे आहेत. आणि त्यांच्या चरणावर मस्तक ठेवल्यानंतर ते हरिहर म्हणतात, देव म्हणे आता माग काहीतरी, मम अक्षरात चिरवस्ती करी. देव म्हणतो, बाबा काहीतरी माग, तू एवढा निरपेक्ष कसा? शेवटी देवाच्या म्हणण्याला मान देऊन एवढंच म्हटलं होतं की या माझ्या अक्षरात, माझ्या शब्दामध्ये तू चिरस्वरूपात राहा
आणि माझे शब्द सर्वांना संजीवक ज्ञानदायी ठरोत, प्रेरणादायी ठरोत. आणि नंतर देव म्हणतो, देव म्हणे आता दान तुझ देई, तव अक्षरा ते अक्षर मी राही. त्या देवाने त्या निर्गुण निराकार तत्वानेच म्हटलं की तुझ्या अक्षरामध्ये मी चिरंतन वस्ती करून राहीन. तुझं हे अक्षर रूपी जन अक्षर म्हणजे अमर्त्य होईल आणि त्या अक्षरात अक्षर रूपाने मी राहीन. म्हणून तू ही दिव्य अक्षरे गुंपून दिव्य शब्दाद्वारे हे ज्ञान लोकांना देत राहा. यासाठीच हे नारायणा तुझा जन्म आहे. तर असं त्या निर्गुण निराकाराने आश्वासित केलेलं, आशीर्वादित केलेलं असं हे जे काही थोडस जडणघडण असलेलं व्यक्तित्व म्हणा किंवा निर्व्यक्तित्व म्हणा ते आपल्याशी बोलत आहे. त्याला कृष्णमूर्तीने आशीर्वाद दिलेले आहेत. तसेच परंपरेतले संत महंत ज्ञानेश्वर, तुकाराम, स्वरूपानंद, एकनाथ या सर्वांनी आशीर्वाद दिलेले आहेत. विलक्षण प्रतिभाशाली बुद्धाने करुणा दिलेली आहे आणि त्या अर्थातच महावीराने त्याला निरपेक्षता दिलेली आहे. अशा अनेकानेक गोष्टी अवचिता आले माझ्या दारी, संत वारकरी मजोरी संत कृपा झाली. त्या मेघवृष्टी त्या काव्यामध्ये तुम्हाला आढळून येतील. त्या सर्व गोष्टी त्या निर्गुण निराकाराने आम्हाला दिलेल्या आहेत. आणि एकंदरीने कृष्णमूर्ती असोत, बुद्ध असोत, महावीर असोत किंवा परंपरेतील स्वरूपानंद, ज्ञानेश्वर, तुकाराम असोत, या सर्वांनी या नारायणावर परम कृपा केलेली आहे. आणि तीच कृपा अक्षर रूपाने, शब्द रूपाने तुमच्यापर्यंत पोचवायचं काम त्याने आम्हाला दिलेलं आहे. ते काम आम्ही अत्यंत सचोटीने, निगुतीने, सच्चेपणाने करत आहोत. त्या कामाची पावती देणारा परमेश्वर आहे. त्याला जसं वाटेल तसं तो पावती देईल. आम्हाला फळाची अपेक्षा नाही. अत्यंत निष्काम कर्मयोग म्हणून हे सर्व चालू आहे आणि त्याच्यातूनच हे सारे प्रकटन चिंतन रूपाने आपल्याशी येत आहे. पहा, असं काहीतरी आपल्यामध्येही असू शकतं, आपल्यालाही मिळू शकतं. त्यासाठी आपणामध्ये तळमळ असेल तर निश्चितच आपणा सर्वांना ते प्राप्त होईल. धन्यवाद. अस्तु. आजचं निरूपण इथेच थांबवतो.